चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. चंद्रशेखर, आत्ताच आपण ऐकलं नेमकं रवींद्र धंगेकर काय म्हणाले ते. या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी काही राजकीय गोष्टी घडल्या, राजकीय नेत्यांनी, स्थानिक कोणत्या लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केला असं एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं. काय नेमका हा सगळा प्रकार आहे आणि कोण आहे ते राजकीय नेते ज्यांच्याबद्दल रवींद्र धंगेकर नाव घेत नाहीयेत पण राजकीय नेते आहेत असं म्हणताय? अजिंक्य, नक्कीच आपण जर खरं पाहिलं या सगळ्यामध्ये तर त्यांचा जो रोष आहे तो राजकीय नेत्यांकडे आहे आणि ते सत्ताधारीच राजकीय नेते असावे असं या सगळ्या त्यांच्या बोलण्याचा अर्थ समोर येताना दिसत आहे. ज्या पद्धतीनं रवींद्र धंगेकर जे आहेत ते सध्या पुणे शहर शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत, परंतु या सगळ्या प्रकल्पामध्ये जे त्यांचे पार्टनर होते त्यांच्या सगळ्या मिसेस अर्थात त्यांच्या सगळ्या पत्नी यामध्ये होत्या. त्याचबरोबर रवींद्र धंगेकर यांची ज्या पत्नी आहेत प्रतिभा धंगेकर या सुद्धा या पार्टनरमध्ये काम करत होत्या. ही जी जागा आहे ती मुस्लिम वक्फ बोर्डाचं असल्याचं सांगितलं जात होतं. जरी आता धंगेकर या सगळ्या प्रोजेक्टबद्दल आमचा संबंध नाही जरी म्हणत जरी असले तरी या सगळ्या प्रकरणाशी धंगेकर हे थेट जोडलेले आहेत. कारण या पद्धतीनं जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्हा खरं तर पोलिसांनी या सगळ्या गोष्टीची चौकशी करूनच दाखल केलेला आहे. त्या पद्धतीने आज सकाळी खलील शेख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जो व्हिडिओ व्हायरल केला होता तसेच 4 पानाची जी चिठ्ठी आहे त्यांनी भिंतीवर लिहून जी आहे ती ठेवलेली होती आणि या सगळ्यामध्ये त्यांनी अनेकांची नावं घेतली होती. त्यामध्ये काही माजी नगरसेवक सुद्धा होते, त्याचबरोबर इतर काही राजकीय पक्षाचे सुद्धा त्यामध्ये पदाधिकारी होते. त्याचबरोबर आपण पाहिलं की त्या सगळ्यामध्ये खलील शेख यांनी माझ्या मृत्यूनंतर जे आहे ते या सगळ्यावरती कठोर कारवाई करा अशी मागणी केलेली होती. खलील शेख हे मूळचे लातूर जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यांचं जे पुण्यातील घर जे आहे ते गुलटेकडी इथल्या डायस फ्लॅट या ठिकाणी आहे. आणि आपण पाहिलं की या सगळ्यामध्ये आता मोठे राजकीय घडामोडी जे आहेत ते पुण्यातून अजिंक्य पुढे येऊ शकतात. अजिंक्य, ठीक आहे, बघूया आपण नेमकी काय अपडेट या संदर्भात समोर येते ते. चंद्रशेखर, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.